पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभूमध्ये वाढ करा म्हणजे विश्वासामध्ये वाढत जा. आम्ही वाढत गेलो पाहिजे, आमची वाढ झाली पाहिजे. आम्ही ठप्प नाही राहिलं पाहिजे, आम्ही मागं नाही गेलं पाहिजे, आम्ही वाढत गेलं पाहिजे. आम्हाला विश्वास मिळालेला आहे, आम्हाला विश्वास मिळालेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 25 मध्ये आम्ही वाचतो, एका मालकाने 3 सेवकांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे टॅलेंट दिले किंवा त्यांना पैसे दिले किंवा काही देणगी दिली. एकाला 10 दिले, एकाला 5 दिले, एकाला 2 दिले. तर अशा प्रकारे. आणि मग काय केलं, ज्याला 10 दिले ते त्यांनी डबल केलं, ज्याला 5 मिळालं त्याला डबल केलं, पण ज्याला 2 मिळालं होते त्यांनी काय केलं, ते आपल्या जमिनीमध्ये त्यांनी गाळून ठेवलं. म्हणजे त्याची काही प्रगती केली नाही, त्यांनी काही वाढवलं नाही. त्याला येशूने काय म्हटलं, दुष्ट दासा म्हटलं. दुष्ट म्हणजे जो आळशी आहे, जो वाढ करत नाही, जो प्रगती करत नाही, तो कसा आहे, दुष्ट आहे. म्हणून आपला वाढ झाला पाहिजे. जेव्हा आम्हाला विश्वास मिळाला आहे त्याची आपण वाढ केली पाहिजे. जर आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिले तर ते काय होईल, घटत जाईल. आपण लक्ष दिलं पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्ही थेसलोनिकरास पहिले पत्र अध्याय 5 वचन 16 पासून 19 पर्यंत आम्ही वाचतो. संत पौल आम्हाला सांगत आहे की आम्ही ख्रिस्ती आहो म्हणून, विश्वासामध्ये आहो म्हणून आपण काय करा, सदा सर्वदा आनंदित राहा. आम्ही आनंदित राहा. कोण आनंदित राहतो, ज्याला खरोखर खुशी आहे, ज्याला खरोखर वचनाची गोडी आहे, विश्वास आहे, तो आनंद करतो. आनंद करा, सर्वदा आनंद करा. आणि जेव्हा आम्ही आनंद करतो, विश्वासामुळे आनंद करतो, तेव्हा आमची वाढ होते. आणि दुसरं वाक्य आम्हाला म्हणत आहे, निरंतर प्रार्थना करा. आनंदित राहा आणि निरंतर प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थना करणारा काय करते, प्रार्थना करून 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 काय होते, आपल्या विश्वासाला जो वाढवते. आमचा जेव्हा विश्वास वाढतो तेव्हा त्या विश्वासामध्ये शक्ती निर्माण होते. आणि जेव्हा तो विश्वास वाढतो तेव्हा आता प्रार्थना करून 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 जेव्हा आपण विश्वासाला वाढवतो तेव्हा प्रभू आम्हाला आशीर्वादित करतो. आणि म्हणून निरंतर प्रार्थना करा म्हणून आम्हाला संत पौल सांगत आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये सांगत आहे की तुम्ही निरंतर आणि नेहमी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभूचे उपकार स्तवन करा. धन्यवाद द्या प्रभूला. कधी कधी कोणत्याही परिस्थितीमध्ये काय, कधी कधी आम्ही दुःखी आहोत, कधी कधी आम्हाला आजार आहे, कधी कधी आम्हाला दुःख संकट आहे किंवा आमचं कधी नुकसान होते, तेव्हाही देवाला धन्यवाद द्या. आनंदात तर देवाला धन्यवाद आम्ही देतोच. आनंद झाला, खुशी झाली, भरपूर प्राप्त झालं तेव्हा आम्ही देवाला धन्यवाद देतोच. परंतु सर्वदा कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद द्या, त्याचे उपकार द्या. आम्हाला काही नष्ट झाले तरी आपण देवाचे आभार मानूया. काही फरक, देव त्याची भरपाई करून देणार. आपण त्याची उपकार स्तुती करा. आणि शेवटचं महत्वाची गोष्ट आम्हाला सांगत आहे, आत्म्याला विझवू नका. विझवू नका आत्म्याला. म्हणजे आम्हाला आत्मा मिळालेला आहे, आम्हाला आत्मा मिळालेला आहे आणि तो आत्मा आमच्या मध्ये कार्यरत आहे आणि तो कार्यरत राहला पाहिजे. कधी कधी काय होते प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ती लोकांना सुद्धा प्रार्थनाची गोडी नाही आहे. ख्रिस्ती लोकांना सुद्धा चर्चमध्ये जाऊसं वाटत नाही. ख्रिस्ती लोकांना सुद्धा बायबल वाचूचं वाटत नाही. कधी कधी प्रार्थना करत नाही. कधी कधी आम्ही सांगतो, अरे थोडस वेळ काढून प्रार्थना कर, परंतु ते प्रार्थना करत नाही. कारण काय, त्यांच्यामधले जो आत्मा आहे ना तो विजून गेला आहे, विजून गेला आहे. ज्याच्यामध्ये आत्मा भिजला नाही, टवटवत आहे, त्याच्याकडे तुम्ही पहा, तो नेहमी प्रार्थना करतो, नेहमी बायबल वाचतो, नेहमी चर्चमध्ये जातो, तो थोडा वेळ तरी चर्चमध्ये जाऊन बसणार.
थोडा वेळ तरी देवाकडे धावा करणार, कारण त्याचा आत्मा टवटवीत आहे, विजलेला नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा आत्मा विजू देऊ नका. आत्मा जो मिळाला ना त्याला विजू देऊ नका. तर अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला संत पौल सांगत आहे की आम्ही प्रभूमध्ये वाढत गेला पाहिजे. तो वाढत जाण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? सदैव आनंदित राहिलं पाहिजे, सदैव प्रार्थना करत राहिलं पाहिजे, सदैव देवाचे उपकार श्रवण करत राहिलं पाहिजे, आणि आमच्यामधला आत्मा आपण जडत पेटत ठेवला पाहिजे, विजू दिला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे केल्याने आमची वाढ होते, आम्ही प्रभूमध्ये वाढतो, आमचा विश्वास वाढतो, आणि विश्वास वाढला म्हणजे देव आम्हाला आशीर्वादित करतो, आणि आमच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला फरक दिसून येते, सामर्थ्य दिसून येते, शक्ती दिसून येते, आणि देवाचं वरदान आम्हाला प्राप्त होते. आपण आपला विश्वास वाढवत राहूया आणि प्रभूमध्ये आपण वाढत जाऊया.